नमस्कार, कशा आहात सगळे. तर पुन्हा तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही बनवतोय लाडू. आता बरेच दिवस झाले मी करून ठेवलं होतं. याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे आणि गूळ बस एवढंच आहे, जास्त काही नाही. पण 8 दिवस झाले, रोज म्हणते मी आज करते उद्या करते, पण माझ्याच्यानं काही झालं नाही बनवणं. आणि इथे आता श्रीषा उठली आहे झोपेतून, ती लाडू मागत आहे. काय पाहिजे तुला? काय पाहिजे? लाडू खायचे ना. कंटाळून गेलेली आहे ती बघा. आजचा मला वाटतं 21वा-22वा दिवस आहे. टोटली 25 दिवस ठेवायला लावलं होतं डॉक्टरांनी. आता मंगळवारी किंवा बुधवारी आम्ही काढणार आहे. बघू आता तिचं काय होतंय काय नाही, म्हणजे डॉक्टर काय म्हणतात, हात मूव करते की नाही. सो इतकं कसं तरी वाटते ना, एका हाताने लेकरू रोज खेळतंय कसं तरी. आता तिला सवय झाली आहे, तरी पण आम्हाला बघताना खूप खराब वाटतं. तिला बेडवर चढता येत नाही, परत झालं तर असं काही कुठल्या वस्तू उचलायच्या असल्या त्या उचलता येत नाही. सो इतकं खराब वाटतं आता, म्हणजे असं म्हणजे नको व्हायला एवढ्याशा वयात लेकरांना एवढे त्रास. खूप याच्यापेक्षा खूप असतात काही लेकरांना त्रास, पण आपल्याला एवढंसं जरी झालं ना, ते वेदना म्हणजे वेगळ्याच असतात. आणि आपल्या लेकरासोबत झालं तर वेगळंच काहीतरी फील होतं आपल्याला. सो 1 महिना झाला त्याच्या. आता तुम्हाला तो व्लॉग म्हणजे मी आता पहिला टाकला आहे ना, आता हा दुसरा आहे. सो त्याच्या आधी मी मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मागच्या महिन्यात आय थिंक फेब्रुवारीमध्ये श्रीषाच्या नाकाला लागलं होतं, नाकाच्या बारावर पडली होती. तेव्हा तर बापरे, आमच्या दोघांची पण एवढी बेकार हालत झाली होती ना की काय सांगू. पण आता हे सेकंड टाईम आहे आणि सारखं होतं आहे, तर असं म्हणजे वेगळंच वाटते की का बाबा आपल्याच लेकरासोबत का असं होतं आहे. असो जे काही होतं आहे ते त्याला तर समोर जाणे आहेच. सो ब्लॉग कंटिन्यू करा. चला आपण लाडू बनवायचे ना लाडू. लाडू बनवायचा लाडू. याच्यामध्ये मी आता हे कसं झालं, मोकळं झालंय बघा, पूर्ण असं मोकळं झालंय. त्याच्यामध्ये मी काय केलं, तूप टाकलंय थोडं. बघू आता बनलं जाते की नाही. झोप झाली तुझी? पप्पा कुठे आहेत आपले? पप्पा कुठे आहेत? दुकानात. तुला दुकानात नाही जायचं का? का ग? पप्पा बोलवतात ना, श्रीषा कुठे असं म्हणतात पप्पा. पूर्ण बारीक करायला आता मी, म्हणजे जेव्हा काढलं तेव्हा तर बापरे हे पूर्ण कडक झालेलं होतं. आता तरी ठीक आहे, समजा मिक्स करत आहे मी. पण असं वाटत आहे परत एकदा मिक्सरमधून फिरवू की काय करूचं कन्फ्युजन आहे. पण जर फिरवलं तर जास्त बारीक होऊन जाईल, मग ते एकदम पण नको वाटते. हो बाळा, देते ना, तुलाच द्यायचं आहे. हे बघ माशी आपल्या मधात येईल. बघू होतं जमते का नाही, कारण जास्त जर तूप टाकलं ते पण असं म्हणजे मळ होतं ना, त्याच्यामुळे आता बघते आधी टेस्ट करून. नको टाकायला, माझी काही इच्छा नाही आहे. बघू जसं तसं. खाण्यात आलं नाही. सो मी आता पटपट लाडू बनवून घेते. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी इथे बनवायचा प्रयत्न केला, पण ते काही बनले नाही. शेवटी मला लास्ट ऑप्शन मिक्सरच आहे. सो आता थोडं बेटर आहे बघा. छान. आणि मग तुला खायला द्यायचे. तुला नको का? बरं आजीला देऊ. बरं प्लेटमध्ये देऊ. अजून कोणाला द्यायचा? तुला द्यायचा? तर चूक माझीच झाली आहे. काय झालं होतं, मी ऑलरेडी तिळाचा आणि याचा काय म्हणते त्याला, गुळाचा ऑलरेडी बुरका करून ठेवला होता. आणि त्याच्याने मी लाडू बांधायची विसरली.
एक दिवस कूट भाजायचं म्हणजे कूट काढायचं होतं मला, त्याच्यासाठी शेंगदाणे माझं लक्षच नाही, मी जास्त ग्राइंड केले, ते झाले पूर्ण असे आता कसं म्हणायचं एकदम बारीक झाले आणि एकदम ते गोळाच तयार झाला मिक्सरमध्ये खाली. तर तो कूट आपण भाजीला टाकू नाही शकत. मग दिमाग लावला मी असं की आपल्याजवळ तो पण आहे आणि आपण मग याच्यातच मिक्स करून पौष्टिक लाडू पण होते. पण ते अति जास्तच होऊन गेलं आहे बघा, म्हणजे खूप सगळं आहे. कारण मला असं वाटतं अर्धा किलो शेंगदाणे असतील आणि अर्धा किलो तीळ असतील आणि पाव किलो वगैरे जास्त गूळ असेल आय थिंक. त्याच्यामुळं बहुत बड़ा टास्क उठा लिया मैंने. करत तर आहे मेहनतीने, पण खायला माणसं नाही राहत. जवळपास लाडू झालेले आहे. आता किती दिवस लागणारे संपायला मला माहिती नाही. सो पण मला ना आता बघा माझ्या लाडूची साईज थोडी अशी मोठी आहे, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. हा बघा, तर मला हे म्हणायचं असते खूप छोटे छोटे बांधून पण ना जर चवीला चांगले झाले ॲटली तेच म्हणा चवीला चांगले आणि असं एक खाऊन समाधान वाटत नाही. निदान म्हणजे एवढा तरी असला तरी असं वाटतं की बाबा हा लाडू खाल्ला आहे आपण म्हणून मला थोडंसं मोठंच आवडते आणि मी जास्त बारीक करत नाही, एकदम छोटे छोटे मला आवडत नाही. चला तर आता ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. फाडू नको, मी तुला चिटकवून देते याच्यामध्ये. बघितलं, काही व्हॅल्यू नसती, मुलांना काय कळत नाही. आणि आल्याला मॅडमने एक किचन सेट खोललेला आहे. अच्छा अगं मी चिटकवते राहू दे तू, मी चिटकवून देते तुला. आणि हे बघा सगळं माल टाकलेला आहे आणि आता ठेवायचं आहे डिस्प्लेला. हे बघा. आणि इथे काय करायली श्रीषा? भांडी खेळायले. बर 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 बर. तयार केलं छान छान. कोणी तयार करून दिलं तुला? कोणी तयार करून दिलं? चाकू येतो, चाकू फ्रुट्स कट करायला. कर ना तू तुझ्या मनाने, कर ग तुझ्या मनाने कर कट. काहीतरी आणलं की आमच्या इथं नुकसान असतं. बघा आज मॅडमने किचन सेट काढलाय विकायच्या आधीच. वाव हो. तर मस्तपैकी छान दारात ऊन आलं आहे आणि मी रांगोळी काढली. खूप छान वाटते, बऱ्याच दिवसांनी काढली. काय होत होतं, मी उशिरा उठत होते, थोडं 8 वाजले आणि इथे कसं चौक आहे ना त्याच्यामुळे मला कसं तरी वाटतं होतं रांगोळी वगैरे काढायला. सगळं पसारा करून घेते बघा श्रीषा. रात्री 12 वाजता मला जेवण आणि काय काय मागते हे बघा. सगळा पसारा आहे. आता मला तो क्लीन करायचा आहे. आज आमचा बाजार पण असतो, सो पटपट कामं आवरायचे आहेत. आणि अजून आज POP वाले परत फर्निचरवाले हे सगळे येणार आहेत. बघू काय होतंय काय नाही, कारण आता तुम्हाला म्हणत आहे मी काम चालू आहे, तो मला अपडेटच देईल काय काय चाललंय ते. प्लास्टर खोलायसाठी श्रीषाचंच फायनली 25 दिवस झाले कंप्लीट. आज मंगळवार आहे, उद्या बुधवारच्या दिवशी जायचं आहे. सो आता उद्या डॉक्टर पुन्हा काय म्हणते काय माहीत नाही. आता पटपट आवरते आणि आपण बोलू परत. एवढं बेकार करपले दूध आहे हे. आणि काय झालं होतं ना, कॉफी प्यायची म्हणून दूध ठेवलं आणि काहीतरी घासत बसले मागे आणि एकदम असा वास आला, लक्षातच नाही. माझं बऱ्याचदा असं होते, डोक्यातूनच निघून जाते की आपण काहीतरी ठेवलंय गॅसवर. बऱ्याचदा माझ्याकडून असं होते की दुसरं पातेलं आहे करपलेलं. एकदा 4-6 महिन्याखाली असंच झालं होतं ना, परत असं झालंय बघा. पूर्ण घरात असं म्हणजे पूर्ण दुप्पट झालंय पूर्ण आणि श्वास कोंडल्यासारखं व्हायलंय. अचानकच झालं. त्यांना जर माहीत झालं ती मला रागवतील हा व्लॉग बघितला तर. श्रीषा काय झालं ग आपल्या घरात?
काय झालं आपल्या घरात? दूध आली. धूर आली. दूध काय करपलं? दूध करपलं? दूध नाही करपलं. काय करपलं? दूध करपलं. बघ ना धूर. हम्म? ओया पण नाही. वया पण आहे. हा, आम्हाला वया जास्त येते, वरी येत नाही, वर म्हणता येत नाही. का नाही? वर म्हण ग. ओरे. हा, आता कसं म्हणली? वया कसं म्हणते ग तू? वया का म्हणती? आता काय करू? आता जर एवढ्यात जर हे आले ना, मला खूप शिव्या बसणार आहे. असं आता काय करावं? आता ती घासायला किती वेळ लागणार आय डोंट नो. बघते, घासते. ते बघा गाईज, घासून घासून मी एवढं काढले, अजून पण वास गेलेली नाही आणि घरातून तो वास येईल. पोळ्या उरलेल्या होत्या 2 तलाच्या अशा ह्याच्यामध्ये कैचीने कट करून घेतल्या आणि तळत आहे. हे बघा. आणि तळल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आणि छोट्या मुलांनी पण आवडीने खाते आणि आपण तर खातो. खूप छान लागतंय. एकदा नक्की ट्राय करून बघा, नसेल केलं तर आतापर्यंत. हा गाणं करपला माझ्याकडून, मोबाईलमध्ये होते मी. हे बघा, असं छान होतं आणि हे खाण्यासाठी खूप मस्त वाटतं आणि कधीतरी छान लागतो. याच्यामध्ये थोडं तिखट मीठ टाका, आता खूप भारी लागतं बघा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, पोळ्या जर उरल्या असतील तुमच्याकडे तर. जे की श्रीशाला वगैरे छान खायला भेटते. आणि हे बघा, मस्तपैकी मी डिझाईनसारखं मांडून ठेवले. तसं तर ट्रे आहे, पण काय होते, श्रीशा सारखं हात लावते फ्रीजला, आता त्याच्या हाताला सगळं काही यायला लागलं. हे बघा, इथे ट्रेचं दिलं आहे सेक्शन, पण ती सगळ्याला हात लावती, फोडून टाकायची भीती वाटते. आता मी बाजार काढते. आहे गावात आज छान फ्रेश साफ केला, मस्तपैकी दिसायले. गवार खायला छान वाटते, पण तोडायचा खूप जास्त कंटाळा येतो. आता ही तरी गावरान नाही आहे. जी गावरान असते त्यांना तर हात तर एवढे खाजवते, बाबू बेकार हात खाजवते. ही छान लागते खायला, पण तोडायचा कंटाळा, दुसरं काय नाही. बघू जसं येत तसं. श्रीशा झोपली आहे म्हणून मी पटपट आवरून घेते. तिला झोपून दिलं, ती कधी पण उठतं. अजून मी सकाळपासून झाडू सुद्धा लावलेलं नाही आहे. सो आता झाडू लावायचा, सगळं आवरायचं. आणि ते पण येणार आहेत, अजून आलेलं नाही आहे. पुन्हा टाईम जाईल, उद्या सकाळीच पुन्हा जायचंय. पटपट आवरून इथे मी मस्त फ्रीज असं अरेंज करून ठेवून दिलं होतं. सकाळीच पुसून वगैरे घेतलं होतं ना. मग आता भाजीपाला वगैरे व्यवस्थित ठेवून दिला. जास्त भाजीचं नव्हतं म्हणून पटकन आवरलं. आता हे आवरायचं, झाडून काढायचं, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते. भांडे लावायची राहिले ती लावून घेते, म्हणजे माझं होऊन जाते पटकन. आणि श्रेषा उठायच्या आधी पण पटकन आवरून घेते, म्हणजे तोवर कस्टमर नाही आहे तोवर. आणि नंतर तेवढ्या वेळात ती पण उठून जाईल. नाही आम्ही निघतोय आता भिडीसाठी. तिचं प्लास्टर वगैरे काढून घ्यायचं आणि नंतर मग तिथून पुढे संभाजीनगरला जायचं आहे ती घराच्या कामासाठी. सो आता पटकन असं आवरून घेतलं आहे मी. जास्त काही काम वगैरे म्हणजे स्वयंपाकच केला नाही, बाकी सगळे कामं वगैरे झाले आहेत. आणि आता रात्रीचा भात होता तो फोडणी टाकायचा आणि 15 ते 20 मिनटात आम्हाला निघायचं आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. पुढचा व्लॉग पुन्हा येईलच. सो सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब आवर्जून करा. आणि माझे व्लॉग आवडतात का नाही हे मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चलो बाय.